बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 29. शाळेचा पहिला दिवस. जीवनात पहिल्यांदा संजयनं आणि उमेशनं फुल पॅन्ट घातली. तसं 8वीत शिकत असताना 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनादिवशी दोघंही शिक्षक बनले होते व त्या एका दिवशी त्यांनी फुल पॅन्ट घातली होती. मुंबईहून गेलेल्या सुहासच्या फुल पॅन्ट्स त्यांनी मागून आणल्या होत्या, पण सुहासची उंची त्यांच्यामुळे जास्त असल्यामुळे त्या पॅन्ट्स त्यांना उंचीला मोठ्या होत होत्या. त्या खाली लोळू नयेत म्हणून त्यांनी वरती खेचून कमरेत त्यांच्या उलट्या घड्या घातल्या होत्या व त्यावर आशाकडनं रेबीन मागून घेऊन रेबीननं घट्ट बांधलं होतं. त्यावेळी तासाभरासाठी फुल पॅन्ट घातल्यावर दोघंही खूप लाजले होते, कारण शिक्षकांना सोडलं तर शहरातून आलेले लोकच फक्त फुल पॅन्ट घालायचे. शाळेच्या मुलांना अशा पॅन्ट्स घालून माहीत नव्हतं. त्या शिक्षक दिनाच्या दिवसानंतर आज त्याने फुल पॅन्ट घातली, पण आज त्यांना त्या 8वीतल्या शिक्षक दिनाची पॅन्टच्या निमित्तानं सुहासची आणि रिबीनच्या निमित्तानं आशाचीही आठवण अगदी आवर्जून झाली. मन खूप उदास झालं. तयार झाल्यावर एकमेकांकडे पाहून दोघांनाही लाजल्यासारखं झालं. त्यांनी पाठीवर दप्तर अडकवलं. गावाकडे कापडी पिशवी म्हणजे शाळेचं दप्तर असायचं. सर्व मुलं अगदी पहिलीपासून कापडी पिशवीचं दप्तर वापरायची. वर्षानुवर्षे वापरल्या त्याच जीर्ण दप्तरात फुटकी पाटी, तुटलेली पेन्सिल, फाटकी तुटकी पुस्तकं व वह्या कोंबून ते खांद्याला अडकवून किंवा पाठीवर टाकून जायचं. पण इथं मात्र पाठीवर अडकवायचं दप्तर मिळालं होतं. पायात घालायला स्लीपर होतीच, अर्थात शिवाजीनं हे त्यांच्याच पैशातनं त्यांना विकत घेऊन दिलं होतं. तयार होऊन दोघंही शिवाजीच्या व शेठच्या पाया पडले व त्यांचा आशीर्वाद घेतला. आज तागायत कधी आई वडिलांच्या पाया न पडलेले हे गडी शिवाजीच्या व शेठच्या पाया पडून शाळेला निघाले. शाळेच्या रस्त्यानं चालत असताना आपल्याला कोणीतरी ओळखीचा माणूस बघेल या भीतीनं ते खाली माना घालून झपाझप पावले उचलू लागले. मनात ती भीती घर करून बसली होती. त्यातनंही गावाकडच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीनं दोघांचंही मन भरून आलं. ते दिवस आठवून त्यांना वाईट वाटलं. गावाकडनं येऊन 4-5 महिने संपत आले होते, तरीही गावच्या आठवणी अगदी ताज्या तवान्या होत्या. दिवसभर ते कामात असल्यामुळे आठवणी काढायला व विचार करायला त्यांना वेळ मिळत नव्हता. पण रात्री झोपताना मात्र रमेशच्या आठवणीनं त्यांचं मन बेचैन होत होतं. आईवडिलांची व आशाची आठवण त्यांना सतावत होती. घडलेल्या वाईट घटनेबद्दल त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना तर होतीच, पण त्या घटनेमुळं 1 वर्ष फुकट गेलं याची खंतही त्यांच्या मनाला लागून राहिली होती. एका महिन्यात शिवाजीदानं 8वी पाचशे दाखले देतो म्हणून सांगितलं होतं. ते कुठनं आणून देणार होते देव जाणं. आमच्या गावच्या शाळेत नाही गेले म्हणजे मिळवलं असं त्यांना वाटलं. शिवाजीदा जर आमच्या गावच्या शाळेत गेले तर बाकी आपलं काही खरं नाही. सगळ्यांना समजणार आणि केलेला एवढा सगळा खटाटो फुकट जाणार, ही पण एक धास्ती त्यांच्या हृदयात घर करून होती. सगळ्या आठवणी हुरहुर व धास्ती मनात घेऊन त्याने वर्गात पाय टाकला. सगळा वर्ग मुला मुलींनी भरला होता. मुलं एका बाजूला बसली होती तर मुली दुसऱ्या बाजूला. मुलींची संख्या कमी होती. सर्व विद्यार्थी एकमेकांशी बोलत होते, मजा मस्ती करीत होते. संजय व उमेश दोघंही नवीन असल्यामुळे त्यांना कुणाचीही ओळख नव्हती. त्यांना हे वातावरण अगदी नवीन होतं. एवढ्या मोठ्या शहरातली शाळा, शाळेतले शिक्षक, तिथले विद्यार्थी हे सगळंच त्यांना नवीन होतं. मनातनं दोघंही फार घाबरले व सगळ्याच पाठीमागच्या बेंचवर जाऊन बसले. त्यांच्याबरोबर पाठीमागच्या बेंचवर बसले विद्यार्थीसुद्धा गप्प बसून होते, कारण तेही नवीनच होते. कुणाला ओळखत नव्हते म्हणून ते शांत बसलेले. वर्ग शिक्षकांनी येऊन सुरुवातीला सर्वांची हजेरी घेतली व शिकवायला चालू केलं. एक एक करीत सर्व विषयांचे शिक्षण शिकवून गेले. पहिला दिवस भरला. पहिल्या दिवशी ते जसे शाळेत गेले होते तसेच हॉटेलवर परत आले. अगदी कोरं करकरीत, ना कोणाशी बोलले होते
ना कोणाची ओळख करून घेतली होती. हजेरीच्या वेळी सरांनी नाव पुकारल्यानंतर प्रेझेंट सर या शब्दाव्यतिरिक्त घाबरून त्यांच्या तोंडातनं दुसरा कुठलाही शब्द निघालेला नव्हता. तो पण दुसरी मुलं प्रेझेंट सर बोलत होती त्यांचा ऐकून हा शब्द ते बोलले होते. नाहीतर गावाकडच्या शाळेत सरांनी हजेरी घेतल्यावर सर्व मुलं हजर सर असं म्हणतात. अगदी तसंच ते बोलले असते. पहिला दिवस कसा गेला असं शिवाजीनं त्यांना विचारलं. चांगला गेला असं त्यांनी सांगितलं. शाळेला तर ते घाबरलेच होते, पण आपल्या तोंडात अजूनही गावाकडची भाषा आहे व बोलताना काहीतरी चूक होईल आणि सर्व मुलं आपल्याला हसतील असंही त्यांना वाटलं होतं. म्हणून ते कोणाशीच बोलले नव्हते. जसजसे शाळेचे दिवस भरू लागले तशा शाळेतल्या मुलांच्या ओळखी होऊ लागल्या. गरीब परिस्थितीमुळे सगळेच विद्यार्थी कुठं ना कुठंतरी काम करून रात्रीच्या शाळेत शिकत होते. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात एकमेकांबद्दल आत्मीयतेची भावना होती. दोघांच्याही मनातली शाळेबद्दलची भीती व धास्ती जाऊन त्यांचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. आता ते पुढच्या बेंचवर बसू लागले. रोज शाळेत जाऊन मुलांबरोबर बोलल्यामुळं हळूहळू तोंडातली गावची बोलीभाषा जाऊन तिथं आता शुद्ध शहरी भाषा जागा होऊ लागली. रोज शाळेला न चुकता जाऊ लागले, पण जाता येताना आपल्याला कोणीतरी ओळखीचा माणूस बघणार नाही याची खबरदारीही घेऊ लागले. दिवसभर हॉटेलमध्ये काम करून संध्याकाळी वेळेवर शाळेत हजर राहू लागले. शाळा सुटल्यानंतर हॉटेलवर येऊन हॉटेलमधलं सगळं साफसफाईचं काम करायचे. शिकायला मिळतंय म्हणून हॉटेलमधली कामं बाकी ते अगदी व्यवस्थित करीत होते. जून महिन्यात कमी प्रमाणात पडणारा पाऊस जुलै महिन्यात मात्र जोरदार कोसळू लागला. सगळीकडं पाणी तुंबलं. हॉटेलचा व शाळेचा परिसरसुद्धा पाण्यानं भरला. शाळेला जायचं मुश्किल होऊन बसलं. शाळा हॉटेलपासून 15 मिनिटांच्या अंतरावरच होती, तरी पण तिथंपर्यंत ते जाऊ शकत नव्हते. पाऊस थांबून पाणी ओसरेपर्यंत 2 दिवस निघून गेले. 2 दिवस शाळेची खोटी झाली. हा जलभरावाचा प्रकार ते पहिल्यांदाच पाहत होते आणि अनुभवतही होते. त्यांच्यासाठी हे तणावयुक्त असं कुतूहल होतं. 2 दिवस शाळा बुडाल्याचं दुःख झालं, पण शहराचा तलाव झालेला पाहायला मिळाला. मुंबईचा पावसाळा शिवाजीला माहीत असल्यामुळे सुरुवातीलाच त्यानं दोघांना पण फोल्डिंगच्या छत्र्या घेऊन दिल्या होत्या. बटन दाबल्यावर उघडणाऱ्या छत्र्या पाहून त्यांना त्याबद्दल भलतंच कुतूहल वाटलं होतं. आनंद पण वाटत होता. गावच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांमध्ये फक्त आनंद पाटील व त्यांच्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांकडे अशी छत्री होती. ती पण त्याच्या मांगनूरवाडीच्या मुंबईत पोलीस असल्या भाऊजींनी त्याला दिली होती. पाऊस आल्यावर तो ज्यावेळी बटन दाबून छत्री उघडायचा त्यावेळी सर्व विद्यार्थी कुतूहलानं त्या उघडणाऱ्या छत्रीकडे पाहत राहायचे. गावातल्या इतर मुलांप्रमाणे संजयला आणि उमेशला मात्र पावसाळ्यात गोण्यांच्या खोळी करून त्या डोक्यावर पांघरून घेऊन अनवाणीपणे शाळेला जावं लागत होतं. पण आता इकडचे दिवस मात्र बदलले होते. नवीन फुल्ल ड्रेस, पाठीवर अडकवायची दप्तरं, पायात स्लीपर्स व बटन दाबल्यावर डोक्यावर उघडणाऱ्या छत्र्या हे सर्व मिळालं होतं. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उन्हाळ्यात भयंकर गरमा सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही फारच आनंदाची बाब होती. मनाला आणि शरीराला उल्लसित करणारी ही निसर्गाची सुंदर अशी वार्षिक भेट होती. जीवन तर पावसावरच अवलंबून असतं. पाऊस म्हणजे सगळ्या जीवांचं अन्न बनवणारा व सगळ्या जीवांना अन्न देणारा दाता असतो. उन्हाळ्यात हॉटेलमध्ये तर खूपच उकळायचं. अंगाची काहिली व्हायची, घामाच्या लहरा व्हायच्या. किचनमध्ये काम करणाऱ्यांचे तर हाल भगवत नव्हते. पण आता पाऊस पडल्यावर निर्माण झालेल्या या थंडाव्यामुळं सगळ्यांनाच थोडासा दिलासा मिळाला होता. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळं 2 दिवस हॉटेल बंद ठेवावं लागलं होतं. सगळीकडेच पाणी भरल्यामुळे बाहेर कुठेही जायची सोय नव्हती. हॉटेलमध्ये बसून कोसळणारा पाऊस पाहण्याशिवाय ते काहीही करू शकले नव्हते. पडणाऱ्या पावसाकडे पाहून त्यांना अगदी आवर्जून गावची आठवण आली. गावातल्या शाळेत जातानाचे ते दिवस आठवले. काखेत अडकवलेलं दप्तर भिजू नये म्हणून गोण्यांच्या खोळीच्या आत लपून घेत रस्त्यावरचा चिखल तुडवत त्यांना शाळेत जावं लागायचं. रस्त्याला लागून असलेल्या परड्यांमध्ये गट्टे खोदून शेणखत बनवण्यासाठी जनावरांचं शेणमूत त्याच्यात टाकलं जायचं. पावसाळ्यात ते खड्डे पाण्यानं भरून
त्यातल्या शेणखताचं काळं जांभळं पाणी रस्त्याच्या बाजूला असल्या गटारातनं वाहत असायचं. जिथं गटार माती पडून भरलं असेल तिथनं ते पाणी रस्त्यावर येऊन वाहायचं. रस्त्यावर तर 12माही खड्डे. रस्त्यातल्या त्या खड्ड्यातनं ते पाणी तुंबायचं. चिखलानं माखलेले पाय त्याच कुजक्या पाण्यात बुचकळून वर्गात जाऊन बसावं लागायचं. त्या कुजलेल्या पाण्यानं पायाच्या बोटामधल्या फटीतनं फार खाज पडायची. रोज हळद व खोबरेल तेल लावावं लागायचं. कापलं भाजलं किंवा खरचटलं तरीही गावाकडे हेच औषध असायचं. घरातले गावातले सर्वजण अशा कोसळणाऱ्या पावसात शेतात जाऊन कामं करीत असतील. पाऊस वाऱ्याची पर्वा न करता चिखल पाण्याने भरल्या शेतात राबत असतील. या दिवसात तर ओढ्यांना पूर आलेला असतो. बाजूची घटप्रभात रौद्र रूप धारण करून ओसंडून वाहत असते. तुफान वेगानं वाहणारं लाल भडक पाणी तिच्या पात्राबाहेर येऊन शेतात घुसलेलं असतं. आजूबाजूचा परिसर लाल लाल पाण्याने वेढलेला असतो. पुराचं हे दृश्य पाहण्यासाठी सर्व मुलं लक्ष्मी टेकावरच्या उंच टेकडीवर जात असत. या दिवसात विहिरी तर तुडुंब भरतात. बघितल्यावर भीती वाटावी अशा त्या भरतात. अशा भरून वाहणाऱ्या ओढ्यांच्या व भरलेल्या विहिरींच्या आजूबाजूला सगळी लोक काम करीत असतात. हे सर्व आठवून त्यांना खूप वाईट वाटलं. आठवणींनी मन भरून येऊन रात्रीच्या वेळेस नकळत दोघांच्याही डोळ्यातनं अश्रू उघळले. पण मनात अजूनही आबांची भीती घर करून होतीच. आणि दुसरं म्हणजे त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यामुळे ते परत गावाकडे जाऊ शकत नव्हते. मनावर दगड ठेवून घेऊन राहत होते. शाळा चालू झाल्यापासून संध्याकाळच्या 4 ते 6 या सुट्टीच्या वेळेत आराम न करता ते अभ्यास करू लागले. गृहपाठ पूर्ण करू लागले. भरपूर अभ्यास करू लागले. आपल्याला कोणीतरी मोठं बनून गावाकडे जायचं आहे हे संजयनं उमेशच्या मनावर बिंबवलं होतं. त्यामुळे तोही स्वतःच्या मनाला समजावत चिकाटीनं अभ्यास करू लागला. शिवाजीनं महिन्याच्या आतच कुठल्या तरी एका उपनगरातल्या शाळेचे दोघांच्याही नावचे 8वी पास झाल्याचे दाखले आणून दिले. कदाचित हे दोघं दाखले जमा करताना घाबरतील म्हणून त्यानं स्वतः जाऊन ते दाखले ऑफिसमध्ये जमा केले. दाखल्यांच्या बदल्यात त्या दोघांना मिळून 1000 रुपये द्यायला सांगितलं व याबद्दल कुणालाच काही सांगायचं नाही असं दरडावून सांगितलं. ते समजून गेले. जेवून खाऊन त्यांना महिन्याला 300 रुपये पगार मिळायचा. रात्रीच्या कामाची खोटी होत असल्यामुळे जून महिन्यापासून शेठनं त्यांच्या पगारामधून 100 रुपये कमी केले होते. त्यामुळे त्यांना प्रत्येकी 200 रुपये पगार मिळत होता. हॉटेलच्या बाजूला एक सहकारी बँक होती. त्या बँकेत शिवाजीचं खातं होतं. दोघांना मिळणारा पगार ते शिवाजीकडेच देत असत. तो स्वतःच्या पैशांबरोबर त्यांचेही पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करायचा. पण सगळ्या जमा खर्चाचा तपशील तो लिहून ठेवायचा. स्लीपर्स, फोटो, ॲडमिशन फी, कपडे, छत्र्या, दप्तरं, वह्या, पुस्तकं, बिछाना व तेल साबणासाठी झाला सगळा खर्च त्यानं आपल्या वहीत लिहून ठेवला होता. शिवाजीकडे ठेवायला दिल्या त्याच पैशामधून त्याने आनंदाने दाखल्यासाठीचे 1000 रुपये घ्यायला सांगितले. कारण दाखल्याची टांगती तलवार त्यांच्या मानेवरनं त्यानं बाजूला केली होती. एक मोठं संकट शिवाजीनं दूर केलं होतं. दिवस चालले होते. पावसाळा चालू झाला की एक एक करीत सगळे सण येत राहतात. मुख्य सणांना गावाकडं अशी शाळेला सुट्टी असते तशी इथंही होती. पण सणासुदीला घरात जे गोडधोड बनवलेलं असायचं ते मात्र इथं मिळत नव्हतं. दुकानामध्ये विकत मिळतं पण त्याला घरच्या प्रेमाची व मायेची चव नसते. महत्त्वाचं म्हणजे त्यात घरपण नसतं, घरच्या हाताची चव नसते. गणपतीच्या सणात दरवर्षी ते गणपतीसाठी आरास बनवत असत. कुठनं शोधून आणलेली किरीटीची व गुल बकावलीची फुलं आणि वेगवेगळी फळं गणपतीसमोर ठेवीत असत. 5 दिवस वेगवेगळ्या बनवलेल्या पदार्थावर ताव मारत असत. पण गणपती जायच्या दिवशी मात्र मन उदास होऊन त्यांच्यावर रडायची वेळ येत असे. दरवर्षी दिवाळीच्या सणातल्या भाऊबीजेच्या दिवशी अशा दोघांनाही ओवाळायची. आईनं दिलेले 4 8 आणि दोघंही ओवाळणीच्या ताटात ठेवत असत. जत्रेच्या दिवशी नवीन कपडे घालून मिरवत जत्रेला जात असत. सगळ्या आठवणी उचंबळून येत होत्या. खायला उठत होत्या. जीव कासावीस करून सोडत होत्या. दिवाळीला मुंबईत रंगीबेरंगी भरपूर फटाके फोडले जात होते. गावाकडं दिवाळीला फटाके फोडत नाहीत. ग्रामीण भागात गणपतीच्या सणात फटाके फोडले जातात. पण आता मुंबईत फुटणाऱ्या प्रत्येक फटाक्यासरशी गावाकडच्या आठवणी ताज्या होत होत्या.
सगळं कसं असह्य होत होतं. ज्या त्यावेळेला सर्व सणांतील अशा आठवणी काढून अंथरुणात तोंड खुपसून दोघंही रडत होते. संजय, गप चल, आपण गावाकडे जाऊया. मला गावची लय आठवण येते आहे रे. वाटल्यास आई आबांना समजावून सांगून परत इकडे येऊया. पण आता आपण गावाकडे जाऊया चल. दिवाळीच्या सणातल्या सगळ्या आठवणी असह्य झाल्यावर उमेश रडवल्या स्वरात काकुलतीला येऊन संजयला असं बोलला. तुझे डोकं बिकं फिरलंय का रे उम्या? मला पण गावची फार आठवण येते. म्हणून गावाकडे जाऊन मरूया का त्या दोघांच्या हातानं? त्यांचा अजून राग शांत झाला नाही. ते अजूनही आपल्याला मारायला शोधत असतील, पण आम्ही त्यांना सापडायचं नाही. एकदा का त्यांच्या हातात सापडलो की आपल्या दोघांची खांडोळी झालीच म्हणून समज. एवढं सगळं केलेलं फुकट जाईल. आणि मोठं होऊन गावाकडे जायचं ठरलंय ना आपलं. गावाला जाऊया, पण अजून ती वेळ आलेली नाही. जसं मी तुला इकडे आणलंय अगदी तसंच वेळ आल्यावर मी स्वतः तुला गावाकडे घेऊन जातो. तोपर्यंत गप्पस. संजय असं बोलल्यावर उमेशचा नाईलाज झाला. तो गप्पच राहिला. दिवाळीच्या अगोदर त्यांनी 6 माही परीक्षा दिली होती. 9वीचा जवळजवळ 75% अभ्यासक्रम गेल्याच वर्षी ते शिकले होते. आणि इथं पण रोज शाळावर रोज अभ्यास असल्यामुळे 6 माही परीक्षेचे चांगले मार्क्स मिळवून पास झाले. मुळातच हे दोघं हुशार असल्यामुळं त्यांना चांगले मार्क्स मिळण्याची शाश्वती होतीच. गावच्या शाळेत दोघांमध्ये मार्क्स मिळवण्याची चुरस असायची. इथंही ते तसाच अभ्यास करीत होते. अभ्यासातलं काही अडलं नडलं तर एकमेकाला विचारून समजावून घेत होते. वार्षिक परीक्षा 2 महिन्यावर आली होती. तो वाईट प्रसंग घडून आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. तेव्हापासून वार्षिक परीक्षा 2 महिन्यावर आली होती आणि तो प्रसंग घडला. त्या कटू घटनेची आठवण त्यांना अगदी प्रकर्षानं झाली. मनात खोलवर झालेल्या त्या जखमेवर आता खपली धरत आली होती. दुःख होत होतं, पण त्या दुःखातली तीव्रता पहिल्या एवढी राहिली नव्हती. बघता बघता त्या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.